विधानसभेची निवडणुकीची जोरदार प्रचार सुरू आहे। आज शेवगाव पाथरी मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षाच्या सभा सुरू आहे। आज आपण खरं तर शेतकऱ्याच्या नमस्कार। आज आपण शेवगाव पाथरी 222 विधानसभा मतदारसंघात आलो। खरं तर मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापले आहे। मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे। एकीकडे प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे, तर दुसरीकडे आपला शेतकरी बांधव आजही शेतीमध्ये कापूस शेती सुरू आहे। तुम्ही पाहू शकता शेतीला त्यांचं म्हणणं आहे की शेतीच्या मालाला भाव नाहीये। एकीकडे कापूस आलेला आहे, पण ते मोठ्या प्रमाणात कापूस पीक उगत कमी पिकल्यामुळे शेतीला मालाला भाव भेटत नाही। विधानसभेची निवडणुकीची जोरदार प्रचार सुरू आहे। आज शेवगाव पाथरी मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षाच्या सभा सुरू आहे। आज आपण खरं तर शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहोत। या ठिकाणी आपण थेट शेतकरी संवाद साधूया। मामा, शेतकरी कापसाला भाव आहे का? भाव नाही ना कापसाला 6.5 पावणे 7च भाव। शेवगाव तालुका हा कापूस उत्पन्न देणारा म्हणून तालुका महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तरी तुमच्या कापसाला भाव मिळत नाही का? नाही, भाव नाही। सोयाबीनला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। ऊसाला? ऊसा अजून गेलेच नाही ऊस। नाही का? भाव आहे का ऊसाला? ऊसाला काय 27.5 रुपये भाव दिला का? आपल्याकडे 3 साखर सम्राट आहे, 1 शिक्षण सम्राट आहे, 3 उमेदवार आहे। काय वाटतं बरं? आम्हाला 3,000 रुपये तरी भाव ऊसाला द्यायला पाहिजे, तेव्हा आम्हाला परवडन शेती ऊस। बरं, एकंदरीत आता मोनिकाताई आमदार आहेत, चंद्रशेखर घुले पाटील आहेत, ॲडव्होकेट प्रताप ढाकणे आहेत, हर्षदा काकडे, किसन चव्हाण सर आहे। आपल्यापैकी कोणते उमेदवार पसंत असेल? आम्हाला मोनिकाताईच पसंत आहे। मोनिकाताईने असं काय कामं केले बरं? भरपूर कामं केली, योजना राबविल्या सगळ्या। कोणती योजना जी चांगली आहे, जी लोकांना फायदा झाला, अशी कोणती योजना? सगळे लाडकी बहीण ती योजना राबविली त्यांनी, परत गरीबाला कुपन धान्य दिलं फुकट। ह्या योजना चांगली आता गरीबासाठी। तुम्हाला पुन्हा भाजप सरकार पाहिजे? भाजप सरकार पाहिजे आम्हाला। आमदार मोनिकाताईच पाहिजे? आमदार मोनिकाताईच पाहिजे ना आम्हाला। तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करणार आहे, होईल का हॅट्रिक? होणार, 100% येणार मोनिकाताई। अर्चना संतोष सुसे। गाव कोणतं ताई तुमचं? अमरापूर। सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण आहोत तुम्ही, तुम्हाला 1500 महिना मिळतो, काय वाटतं बरं? काय आम्हाला बरं वाटतं, काय वाटणार तरी। 1500 रुपये तुमचा परपंच चालतो का? आता नाही चालत, पण आता त्यालाच आता आभारी मानायचं ना। तुम्हाला 1500 दिले, मग कमीत कमी आधार तर दिला की नाही? अजून शासनाने मुलींना शिक्षणासाठी तरतूद केली, काय वाटतं बरं? आता तरी पण अजून शासनाने काहीतरी मुलींना जास्त सवलती दिल्या पाहिजे, काहीतरी जास्त थोडंफार हातभार दिला तर आता शिक्षणाला बराच पैसा लागतो, त्याच्यामुळं। आता एकीकडे मोनिकाताई आमदार आहे, लेडीज आमदार आहेत, तर काय वाटतं मग आमदार लेडीज असल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागले का? आता लागते ना, आम्हाला वाटतं अजून लागावं म्हणून। मोनिकाताई पुन्हा आमदार होणार का? आता आमची आशा आहे आता यावं म्हणून, पण आता काय सांगता येते। म्हणजे मोनिकाताई आल्यानंतर पुन्हा एकाच कामाला गती मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मिळेल ना। तुमच्या गावात कामं झाले का? कामात भरपूर कामं केली त्यांनी गावात, आमच्या गावात कामं गेले का? 1500 मिळाले तुम्हाला? मिळाले ना। दाडगे, मंदा दाडगे। मंदा दाडगे। गाव कोणतं तुमचं? अमरापूर गावात पाणीचे, रस्ते, वीज प्रश्न मिटले का? भरपूर मिटले त्यांनी। मग पुन्हा आमदार कोणाला करणार तुम्ही आता? मोनिकाताईला। मोनिकाताईच का बरं? मोनिकाताई आमची इच्छाच आहे ना। त्यांची इच्छा आहे। बर, मुख्यमंत्री तुम्हाला 1500 रुपये दिले, काय वाटतं बरं? काय नाही, आता सगळ्यांनाच मिळालेलेच आहेत ना। तर 7,500 मिळेल तुम्हाला? 7,500? हो।
म्हणजे आज मिळाले, आज मुख्यमंत्री म्हणले आमचे सरकार आले तर आम्ही पुन्हा त्याची वाढ करणार आहे. काय वाटतं भाजप सरकार पुन्हा येणार आहे का? येणार ना. काय नाव काय तुमचं? संजीवनी सुशे, गाव? अमरापूर. अमरापूर. काय परिस्थिती आहे सध्या? आता 1500 मुख्यमंत्री लाडकी बहीण पैसे मिळाले, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण आहोत. खरं तर शासनाने महिलांसाठी खूप योजना सुरू केल्या आहे. एसटी असेल, स्वस्त धान्य धान्य फुकट असेल, अशी योजना सुरू केल्या आहे. काय वाटतं रे भाजप सरकारविषयी? वाटतं आता काय वाटायचं याच्यातून. आता मुनिकाताई आमदार आहे, राजळे, घुले, ढाकणे, काकडे, काय वाटतं? मोनिकाताईच व्हावं म्हणून आमदार. मुनिकाताई बरोबर काय बरं त्यांनी काय काम केलं बरं असं? हे पाणी पुरवठा ते सगळं केलंय ना, मुलांची सोय. आपलं मत मुनिकाताईलाच. हो. नमस्कार, काय नाव तुमचं? राम हरिखेडकर, गाव? मालेवाडी. बरं, सध्या मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. काय वाटतं म्हणजे हवा कोणाची वाटतं मतदार? मोनिका राजळीचीच. का बरं मुनिकाताई राजळे? 10 वर्ष चांगलं काम केलं त्यांनी. का म्हणजे असं मुनिकाताई राजळेंनी 10 वर्षामध्ये असं कोणतं काम केलं आहे? विकासाची, रस्त्याची, बंधाऱ्याची अशी पूर्ण तालुक्यामध्ये विकासाची कामं केली पंकजाताई मुंडेच्या माध्यमातून. शेवगाव पातळी पाणी पुरवठा योजना त्यांच्या काळात झाली का? हो आहे, झाली ना. पंकजा मुंडेच्याच काळात मंजुरी आहे त्याला. आणि आता परत पाथर्डी शेवगावसाठी नवीन चालू आहे ना पाईपलाईन. शेवगाव पातळी मतदारसंघामध्ये काल पातळी शहरामध्ये प्रीतमताई मुंडे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील आणि आज मुंडे यांची सभा झाली. कसं वातावरण वाटतं ताईसाठी? हे तर चांगलं वातावरण आहे ना. ताई निवडूनच येते ना मोनिका ताई. ताई सभा झाली म्हणजे विषय संपला असं असतं ना या मतदारसंघाचं. जे मुंडे ते समीकरण. म्हणजे पंकजा आदेश येतील तोच हो. तिथं मान्य राहील का? हो हो, रातोरात. 10 वर्ष बघितलं नाही तुम्ही. 10 वर्ष आदेशच मान्य केला ना. गेल्या 10 वर्षापासून आमदार मोनिकाताई या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आता पुन्हा ते हॅट्रिक करणार आहे. तो हॅट्रिक करणार का? हो, हॅट्रिक करते 100% विश्वास आहे. शेवगाव 22 विधानसभा मतदारसंघातील पातळी शहरात आलो. खरं तर पातळी शहरामध्ये हवा कोणाची हे पाहणार आहोत. तर आज या मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे यांची सभा झाली. खरंच पंकजा मुंडे यांची सभेने शेवगाव पातळीचं वातावरण बदललं का? थेट आपण मतदारसंघातील नागरिक चर्चा करू. मित्र तुझं नाव काय? बाळासाहेब डांगे, गाव? डांगेवाडी. अंगेवाडी. काय चाललं पातळीमध्ये? पातळीमध्ये मोनिकाताईच. आता सध्या राजळे, ढाकणे, घुले, काकडे आहे याचा प्रचार सुरू आहे. कसं वाटतं बरं? हो, प्रचार तर आहे, चालूच आहे, पण मोनिकाताई राजाळेच येतील निवडून. मोनिकाताईंनी असं कोणतं काम केलंय मतदारसंघामध्ये जे मोनिकाताई म्हणतात तुम्ही? भरपूर कामं केलेत पातळी शहरामध्ये, शेवगाव मध्ये. पाण्याचा मुद्दा असेल, गटारी असेल, नगर परिषद मोठी बिल्डिंग बनवली, प्रत्येक गावामध्ये रस्ते, गटारी वगैरे बरेच कामं केलेत त्यांनी. पाण्याचा मुद्दा केलाय. असं कोणतं गाव नाही की तिथं रोड नाही. असं प्रत्येक कामं केलेत त्यांनी गाव शहरामध्ये. त्यांचा विकास आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे, कारण की जातीपातीचं राजकारण चालू आहे शहरामध्ये. पण लोकांनी एक विचार करायला पाहिजे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे आणि मोनिकाताईंना हॅट्रिक करून नाही का मुंबईला पाठवलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये जाती समीकरण चालणार आहे का? जसं जातीपातीचं राजकारण जर केलं तर हे काही कामाचं नाहीये. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोला ना, कारण की विकासावर मतदान द्या ना. विकास बघा ताईंचा ह्या मागील 10 वर्षामध्ये ताईंनी किती विकास केला शहरामध्ये, भरपूर विकास केलाय ना. आज माजी ग्रामविकास मंत्री तथा पंकजा मुंडे यांची आज सभा झाली पातळी शहरामध्ये. काय वाटतं वातावरण बदललं काय? त्यांच्याविषयी वातावरण काय वाटतंय? हो, नक्कीच वातावरण मध्ये बदल झालेलाच आहे ना. ताईंचा विजय तर होणारच आहे नक्की. ताई आल्यामुळे तर विधान पहिलं. पण ताई पण बोलल्या ना की तुम्ही जातीपातीचं राजकारण करू नका, विकासाच्या मुद्द्यावरती बोला, विकास बघा आणि मग मत द्या. ताईची हॅट्रिक फिक्स आहे यावेळेस नक्की. मित्र तुझं नाव काय रे? गुरुप शांडाळ, गाव? हांडाळवाडी. अंडवाडी. काय चाललं बरं? हांडाळवाडीत आता येतात बाकीचे, पण कसं आहे मोनिका राजळेंचं हांडाळवाडीत त्यांनी बरेच 2-4 कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे त्यांनी. तळ्याचे काम असतील, रोडचे काम असतील, नगरपालिका अंतर्गत आमचं गाव येतं, रोडचे काम केले तर. नगरपालिका अंतर्गाव येतं तुमचं का? नगरपालिकेची पाणी योजना मार्गी लागली मित्र? हो, 100% मार्गी लागली. सध्या काम चालू आहे त्याचं आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे त्याचं. 250 कोटी रुपयाची एक त्यांनी पाथर्डी शहरासाठी सेपरेट योजना आणलेली, पाणी योजना. शहरात किती दिवसाला पाणी होतं? रोज पाणी सुटतं शहरात. म्हणजे पातळी शहरात प्रश्न मार्गी लागले त्यांनी. आता 50 वर्षाच्या पुढचं फ्युचरची पाईपलाईन आहे. 50 वर्ष पुढे अडचण येणार नाही एवढी मोठी पाईपलाईन आणली आता. तुमच्या मनातला आमदार कोण हो? मोनिका राजळे फिक्स? 100%. सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. सर्वीकडे पक्षाचा प्रचारातून उमटतो आहे. त्यांचा हवा कोणाची? तर सगळ्यात जास्त हवा म्हणलं तर शेवगाव पातळीचे आमदार मोनिकाताई राजळे यांची हवा आहे.
आणि त्यांनी या 10 वर्षात भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यात शेवगाव शहरासाठी पाणी योजना केलेली आहे. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड गटारी, तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ आणि काँक्रिटीकरण केलेले रोड, अंडरग्राऊंड गटारी आणि गट्टूचे रोड, हे असे भरपूर कामं झालेली आहेत. त्यामुळे आमदार मॅडमची 100% येण्याची गॅरंटी. सध्या मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी भेट होत आहे, तर मोनिकाताईंना वातावरण कसं राहील बरं? शेवगाव शहरात तिरंगी चौरंगी जरी लढत असली तर त्यांनी गेले कितीतरी वर्षापासून कोणीही काही कामं केलेले नाही. त्या माध्यमातून मोनिकाताई राजळेंनी भरपूर कामं केलेली आहेत आणि जास्त प्रमाणात त्यांचीच हवा आहे. तुमचं नाव काय? उत्तम सीताराम आंधळे, गाव कोणतं गाव तुमचं? पुणे सांगवी. कुणी सांगवी शेवगाव तालुक्यातले. काय वाटतं बरं काय चांगली परिस्थिती आहे सध्या शरद पवारांची. शरद पवारजी? काय वाटतं शेतीवर आहे तुम्हाला? हो आहे ना, शेतकरीचे मी. शेती आहे का? किती? मीच बाग आहे, 15 एकर शेती आहे मला. 15 एकर आहे. काय सध्या आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, पडू दे ना. काय वाटतं? आमचे एकच नेता शरद पवार. खालचा जो माणूस आहे आम्ही ते नाही पाहत, पण तो माणूस शरद पवाराला पाहतो आम्ही. लोकसभेला शरद पवार साहेबांनी खासदार निलेश लंके सारखा एक सर्वसामान्य सारखा उमेदवार दिला होता. गावातून मी लंकेला लीड दिलं. मी 15 वर्ष सरपंच होतो गावचा, सोने सांगवी गावचा. आता पुन्हा तुम्ही विधानसभा लीड देणार का? हो 100% देणार. काय वाटतं लिहून ठेवा तुम्ही. आता सध्या विधानसभेत तुतारीलाच लीड देणार आम्ही. तू तरी लीड देणार. काय मग हवा कोणाची मतदान? सध्या तुतारीचीच हवा आहे. मग ढाकणे विजय होणार? हो 100% विजय होणार. ढाकण्यांचं कार्य काय बरं? त्यांचं कार्य कशाला पाहिजे. त्यांचे वडील स्वतः आमदार होते, त्यांनी चांगले कामं केलेत आमच्या परिसरामध्ये. हे जे 15, 20 वर्ष 30 वर्ष आमदार राहिले, अहो शेवगाव तालुक्याला, शेवगाव शहराला 10 दिवस पाणी येत नाही. हे का पुढारी आहेत का मग? मग एक बार चान्स द्यायला